वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। नमस्कार 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 मंडळी, मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। म्हणजे आज आपण आलेलो आहोत गिरगावात निकतवरी लेन येथे आणि तुम्ही बघताय की माझ्या मागे एक भव्य मूर्ती आहे गिरगावचा राजा म्हणून। 1983 साली टाइम्स ऑफ इंडियाने स्वतः गिरगावचा राजा या नावाने सन्मानित केलेल्या ह्या बाप्पाला आणि 22 फुटाची ही उंची असते आणि शाडूच्या मातीपासून ही मूर्ती बनवलेली आहे। आणि ह्या वर्षी ह्या मंडळाचं 98वं वर्ष आहे आणि त्यामुळे त्या निमित्ताने पर्यावरणपूरक वस्तूंपासून काही 98 वस्तू बनवल्या गेलेल्या आहेत, त्या सगळ्या इथे मांडलेल्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे 851 किलोचा मोदक इथे बनवलेला गेला आहे ह्या वर्षी आपल्या ह्या बाप्पाच्या निमित्ताने। आणि दुसरी गोष्ट अजून एक मला सांगायला खरं तर अभिमान वाटतोय आणि इथे आंतरराष्ट्रीय रेकॉर्डची एक नोंद झालेली आहे की सगळ्यात मोठा फेटा हा आपल्या ह्या बाप्पाचा असतो। त्या सुंदर आणि अशा मोहक बाप्पाचं दर्शन घेऊन आपण सुरू करूया आपल्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। देवा तुझ्या चरणावर माथा मी ठेवतो, आशीर्वाद दे आम्हा दान हेच मागतो। मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे। ताई तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रिया दत्तप्रसाद शिरसाट। आणि माहेर कुठलं? माझं माहेर मुंबईचंच, सासर पण मुंबई गिरगाव। असं काय गणेश उत्सव तुम्ही साजरा करायचा, काय एखादा तो प्रसंग अशी आठवण लक्षात आहे तुमच्या? अच्छा, आमच्या गावी ॲक्च्युली गणपती साजरा करतो, कारण तो आमचा एकत्र फॅमिलीचा असतो माहेरी। अच्छा। आणि खूप मजा येते, म्हणजे गावी गणपती म्हणजे एक दिवाळीच असते गावची। गावी दिवाळी नाही करत, गणपती म्हणजेच दिवाळी असते, तर खूप मजा येते गावी। बरं, ह्या वर्षी बाप्पाकडे काय मागणं आहे? माझं गणपती बाप्पांकडे एकच मागणं आहे, माझा मुलगा ॲक्च्युली इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सला आहे, तर त्याला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळावं हीच इच्छा आहे। तुमची इच्छा लवकरात लवकर बाप्पा पूर्ण करेल। आपण ताईंची बोलूया। माझं नाव पल्लवी राजू देसाई। पल्लवी ताई, माहेर कुठलं? माहेर हेच गिरगावात। आपलं गिरगावात। आणि सासर? सासर माझं राजापूर। माहेर येतो गणपती बाप्पा येतो? हा, इथे आमचा 1.5 दिवस गणपती असतो। आता आज रात्री इथं जाईल, 1.5 दिवसाला जाईल। आणि लहानपणापासून आम्ही आमचा गणपती इकडेच, सासरी आम्ही असं नाही जात, गणपती आमचा इकडेच असतो, मी माहेरीच असते। असा प्रसंग कुठला आठवतोय तुम्हाला जो सांगावंसं वाटतंय, जो अविस्मरणीय, जो कधी विसरू शकत? अविस्मरणीय म्हणजे मी इथेच लहानाची मोठी झाले, आमच्या वाडीतला गणपती इकडचा आणि माहेरचा गणपती। म्हणजे पूर्वी आमच्याकडे भजन बिजन सगळं व्हायचं, आता जरा माणसं प्रत्येकजण कमी झालीत, पण पूर्वीची जी मजा होती ती आता नाही। बरं, यावर्षी बाप्पाकडे काय मागण्या आहेत ताई? माझ्या इच्छा तशा पूर्ण गणपती बाप्पांनी पूर्ण केलेल्याच आहेत। आता जे काय आहे ते सुखी जीवन आणि माझ्या मुलीसाठी माझ्या मुलीचं आयुष्य पूर्ण व्यवस्थित जाऊन दे, बाकी काही नक्कीच होणार। बरं, आता एक प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम असतो आमचा, ज्याच्यामध्ये मी एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल दोघींपैकी तर आधी टाळी वाजवायची आणि जोरात टाळी पाहिजे। हां बरं, प्रश्न असा आहे, अष्टविनायकांपैकी 3 गणपती बाप्पांची नावं सांगा। आधी ताईने 1 मिनिट। मोरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर। वा, खूप खूप छान। आणि पहिल्यांदा ह्या ताईने उत्तर दिलेलं आहे, पण आम्ही दोघींना मिळून आम्ही प्रस्ताव देणार आहोत 16 सख्यांच्याकडून। खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघींचं, खूप खूप अभिनंदन आणि खूप छान वाटलं। बोला माझ्याबरोबर, गणपती बाप्पा।